नमस्कार, मी आकांक्षा. MCN न्यूजच्या जालना बातमीपत्रात तुमचं स्वागत करते. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. आपल्या आरोग्याची संजीवनी. द स्किल टू हील, द स्पिरिट टू केअर. ज्ञान संजीवनी फाउंडेशन स्कूल. शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश सुरू. आषाढी वारीच्या पवित्र पर्वानिमित्त शिवसेना उपनेते तथा जालना विधानसभा मतदारसंघाचे आमदार अर्जुनराव खोतकर यांनी विविध दिंड्यांना भेटी देत वारकरी संप्रदायाच्या भक्तिमय वातावरणात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. कडवंशी येथील हरिभक्त परायण अनिरुद्ध महाराज क्षीरसागर, हरिभक्त परायण रमेश महाराज वाघ यांच्या दिंडीसह जालना जिल्ह्यातील अनेक दिंड्यात सहभागी होत त्यांनी वारकरी बांधवांसमवेत पायी चालत विठ्ठल नामाचा आनंद लुटला. तसेच जालना जिल्ह्यातील अनेक दिंड्यांना भेटी देऊन वारकरी मंडळींशी संवाद साधला. यावेळी आमदार खोतकर यांनी वारकरी बांधवांना टोपी आणि रुमालांचं वाटप करून त्यांच्या सेवेत सहभागी होत सामाजिक बांधिलकी जपली. दिंडीत सुरू असलेल्या भजन कीर्तन हरिनामाच्या गजरात ते तल्लीन झाले. टाळ मृदुंगाच्या निनादात आणि तुकोबा ज्ञानबाच्या जयघोषात त्यांनी वारकऱ्यांसमवेत विठ्ठल भक्तीचा अनोखा अनुभव घेतला. यावेळी त्यांनी पंढरीनाथ चरणी प्रार्थना करत राज्यात चांगला पाऊस पडावा, शेतकऱ्यांवरील नैसर्गिक संकटे दूर व्हावीत, शेतीला भरभराट यावी आणि सर्वसामान्य जनतेच्या जीवनात सुख समृद्धी नांदावी असे साकडे श्री विठ्ठल रुक्मिणी चरणी घातले. जालना शहराच्या विकासाला गती देणारे महत्त्वाचे निर्णय जालना महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आलेत. महापौर वंदना अरुण मगरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत शहर विकासाशी संबंधित तब्बल 28 विषय आणि प्रस्तावांना सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. अतिक्रमण, मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त, रस्त्यावरील उघडे ढापे, शहरातील अस्वच्छता आणि बंद पथदिवे यासारख्या नागरिकांच्या दैनंदिन समस्यांवरही सभागृहात सविस्तर चर्चा झाली. विशेष म्हणजे प्रशासनातील पारदर्शकता आणि लोकशाही मूल्यांचं जतन करण्यासाठी संपूर्ण सभेचं थेट प्रक्षेपण महापालिकेच्या अधिकृत YouTube चॅनलवर करण्यात आलं. 14 जुलै रोजी जालना शहर महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीतील भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी सभागृहात महापौर वंदना अरुण मगरे यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभा उत्साहात पार पडली. यावेळी उपमहापौर राजेश राऊत आणि महापालिका आयुक्त अंजली शर्मा यांची प्रमुख उपस्थिती होती. सभेमध्ये शहराच्या विकासाला चालना देणाऱ्या एकूण 28 विषयांवर आणि विविध प्रस्तावांवर सखोल चर्चा करण्यात आली. नागरी सुविधा, विकास कामे आणि लोककल्याणकारी योजनांशी संबंधित सर्व विषयांना सभागृहाने सर्वानुमते मंजुरी दिली. यावेळी शहरातील महापालिकेच्या जागांवर झालेले अतिक्रमण, वाढता मोकाट कुत्र्यांचा त्रास, रस्त्यावरील उघडे ढापे आणि मॅनहोल, शहरातील अस्वच्छता तसंच अनेक भागातील बंद पथदिवे या नागरिकांच्या दैनंदिन समस्यावर नगरसेवकांनी प्रशासनाचे लक्ष वेधलं. या प्रश्नांवर तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या. प्रशासनातील पारदर्शकता वाढवण्यासाठी आणि नागरिकांना सभेचं कामकाज प्रत्यक्ष पाहता यावं यासाठी संपूर्ण सर्वसाधारण सभेचे थेट प्रक्षेपण जालना शहर महापालिकेच्या अधिकृत YouTube चॅनलवर करण्यात आलं. या उपक्रमाचं उपस्थितांनी स्वागत केलं. या सभेला महापौर वंदना मगरे, उपमहापौर राजेश राऊत, आयुक्त अंजली शर्मा, सहाय्यक आयुक्त केशव कानपुडे, उपायुक्त नंदा गायकवाड, उपायुक्त त्रिंबक कांबळे, सहाय्यक आयुक्त विजय फुलंब्रीकर, स्वच्छता विभाग प्रमुख सुधीर डाळे यांच्यासह सर्व विभाग प्रमुख, सभापती, नगरसेवक, अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शहराच्या मूलभूत सुविधांपासून ते विकास कामांपर्यंत विविध महत्त्वाच्या विषयांवर निर्णय घेत जालना महापालिकेची सर्वसाधारण सभा विकासाभिमुख ठरली असून आगामी काळात या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी होणार का याकडे आता जालनेकरांचं लक्ष लागलंय. बैठक संपन्न झाली, किती विषय होते, कुठल्या विषयावर काही मंजुरी झाली आणि काही गदारोळ सुद्धा झाला होता. आज जालना शहर महानगरपालिका सर्वसाधारण सभा 14 जुलै 2026 सकाळी 11 वाजता माननीय महापौर वंदनाताई मगरे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक सुरू झाली. या बैठकीला मी उपमहापौर म्हणून माननीय आयुक्त IS अंजली शर्मा मॅडम, तसेच सर्व सन्माननीय सभापती, सर्व सन्माननीय नगरसेवक, नगरसेविका, अधिकारी, कर्मचारी हे सर्व या ठिकाणी उपस्थित होते. आज सर्व जिव्हाळ्याचे महत्त्वाचे विषय या ठिकाणी पाणी पुरवठा असेल, स्वच्छता असेल, शहरातले इतर विषय, त्याच्यानंतर महापुरुषांचे पुतळ्यांचे विषय असेल, असे अनेक विषय आज या ठिकाणी खेळीमेळीच्या वातावरणामध्ये संपूर्ण विषय या ठिकाणी मंजूर झालेले आहेत. आज काही बैठक झाली, किती विषय होते, काय विषय आज जालना महानगरपालिकेतील सर्वसाधारण सभा पार पडली. यामध्ये 28 विषय होते. 28 विषयामध्ये PR कार्ड आहे, स्वच्छता आहे, घंटागाड्या आहेत आणि MCB, स्ट्रीट लाईट, पावसाळ्यातील पाणी सिंचन, नदीवरील आक्रमण व सोलर ऊर्जा प्रकल्प अशा अनेक विषयावर मंजुरी करण्यात आली.
जालना महापालिकेची अतिक्रमण हटाव मोहीम पावसाळ्याच्या काळात तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आली होती. मात्र पावसाचा जोर कमी होताच ही मोहीम पुन्हा एकदा सुरू करण्यात आली आहे. महानगरपालिका आयुक्त अंजली शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली आज शहरातील प्रमुख व्यापारी केंद्र असलेल्या मंगळ बाजार परिसरात मोठी कारवाई करण्यात आली. या परिसरातील रस्ते आणि सार्वजनिक जागांवर उभारण्यात आलेले सुमारे 80 ते 90 ओटे, पत्र्याचा शेड, गाई म्हशींचे गोठे तसेच काही हॉटेलवरील अतिक्रमणे जेसीबीच्या साह्याने हटवण्यात आली. या मोहिमेसाठी महापालिकेने 2 जेसीबी, 6 ट्रॅक्टर आणि महिला तसेच पुरुष स्वच्छता कर्मचाऱ्यांचं मोठं पथक तैनात केलं होतं. अतिक्रमण हटवल्यानंतर परिसरातील मलबाही तात्काळ उचलण्यात आला. या कारवाईमुळे मंगळ बाजार परिसरातील रस्ते मोकळे होण्यास मदत झाली असून वाहतुकीची कोंडी कमी होण्यास दिलासा मिळणार आहे. शहरातील इतर भागातील अतिक्रमणांवरही अशाच प्रकारची कारवाई पुढील काळात सुरू राहणार असल्याचं महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आलं. या अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान सहाय्यक आयुक्त विजय फुलंब्रीकर, स्वच्छता विभाग प्रमुख सुधीर डहाळे, अरुण वानखेडे, शोएब खान, श्रवण सराटे, राहुल हिवराळे, राधेश्याम लोखंडे, शुभम जाधव, मंगेश साठे यांच्यासह स्वच्छता विभागातील अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जालना शहर अतिक्रमण मुक्त करण्यासाठी महापालिकेनं पुन्हा एकदा धडक मोहीम सुरू केली असून नियमांचं उल्लंघन करून सार्वजनिक जागांवर अतिक्रमण करणाऱ्यांवर यापुढेही अशाच कठोर कारवाई करणार असल्याचं प्रशासनानं स्पष्ट केलं. महाराज, हे सांगा की आता काही अतिक्रमण मोहीम सुरू मध्ये बंद झाली होती, आता पुन्हा अतिक्रमण मोहीम सुरू करण्यात आली. काय कुठे अतिक्रमण काढण्यात येते? मध्यंतरी पाऊस असल्या कारणाने अतिक्रमण मोहीम थांबवण्यात आली होती, परंतु काल आयुक्त मॅडमने आदेश दिल्यानंतर या मंगळ बाजार या ठिकाणी जी आमची महानगरपालिकेची मोठी बाजारपेठ आहे, या ठिकाणी आमचे जवळपास 80 ते 90 ओटे आहेत. त्या ओट्यावर असलेले अतिक्रमण आणि ती सगळं मंगळ बाजार आम्ही या ठिकाणी आज येथील अतिक्रमण आम्ही काढत आहोत. माननीय आयुक्त अंजली शर्मा यांच्या आदेशान्वये आज या परिसरातला संपूर्ण असलेल्या गाईचे, म्हशीचे गोठे, त्यानंतर हॉटेल आणि संबंधित जेवढे काही असलेले अतिक्रमण या ठिकाणी संपूर्ण स्वच्छता निरीक्षक, नगर अभियंता, त्यानंतर नगररचना विभाग, आमचे उपायुक्त त्र्यंबक कांबळे यांच्या सगळ्याच्या नेतृत्वामध्ये आम्ही हे सर्व या ठिकाणी अतिक्रमण हटवण्याचं काम या ठिकाणी करण्यात येत आहे. या अतिक्रमणामध्ये काढण्यामध्ये काही भेदभाव केला जाणार आहे का? काही आरोप आहे की काही केला जातोय की एकाचं काढलं जाते, एकाचं तसं? असं कुठल्याही प्रकारचा भेदभाव या ठिकाणी केलेला जात नाहीये. ज्यांच्या ह्या ठिकाणी अतिक्रमण काढण्यासाठी आम्हाला मदत करतायत त्यांना आम्ही थोडा वेळ देतोय. त्यांच्या हाताने ते स्वतः त्यांची पत्र वगैरे काढून घेत आहेत, म्हणून त्यांना थोडासा वेळ दिला जातोय. त्यामुळे कुठल्याही प्रकारची पक्षपातीची भूमिका महानगरपालिकेच्या वतीने होणार नाही. इथे काय अतिक्रमण काढताना मटेरियल वगैरे इथेच पडून राहणार आहे की आपण जप्त करणार? त्यासाठी नगरपालिकेची यंत्रणा बोलून घेतलेली आहे. यांनी जर का इथलं शेणखत वगैरे उचलून घेतलं असेल तर त्यांना ते उचलायचं सांगितलेलं आहे आणि तेच उचलत नसेल तर पालिका हे उचलण्यास तयार आहे. त्यासाठी त्यांना वेळ देण्यात आलेला आहे. भारत निवडणूक आयोगाच्या मतदार यादी शुद्धीकरण अभियानाला भारतीय जनता पक्षानं राज्यभर सक्रिय पाठिंबा दिला असून जालना जिल्ह्यातील परतूर मंठा विधानसभा मतदारसंघात माजी मंत्री तथा भारतीय जनता पक्षाचे आमदार बबनराव लोणीकर यांनी 3 दिवसांचा झंझावाती दौरा करून पक्ष संघटनेला कामाला लावलं. दिनांक 13, 14 आणि 15 जुलै या कालावधीत त्यांनी परतूर आणि मंठा तालुक्यातील विविध सर्कलमध्ये जाऊन सर्कल निहाय तसेच प्रत्येक बुथाचा सविस्तर आढावा घेतला. या दौऱ्यात आयोजित बैठकींना भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, शक्ती केंद्र प्रमुख, बूथ प्रमुख तसंच पक्षातर्फे नियुक्त करण्यात आलेले BLA-2 मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रत्येक बैठकीत बूथनिहाय मतदार यादी शुद्धीकरणाच्या कामाचा आढावा घेण्यात प्रलंबित अर्ज, नवीन मतदारांची नोंदणी, मृत आणि स्थलांतरित मतदारांची नावे वगळणे तसेच मतदारांच्या तपशिलातील दुरुस्ती याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी आमदार बबनराव लोणीकर यांनी BLA-2 पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना मतदार यादी शुद्धीकरण हे पक्षासाठी तसेच लोकशाही प्रक्रियेसाठी अत्यंत महत्त्वाचं काम असून त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही असं स्पष्ट केलं. प्रत्येक BLA-2ने आपल्या कार्यक्षेत्रातील प्रत्येक बूथवर जाऊन पात्र मतदारांची नोंदणी, चुकीच्या नोंदीची दुरुस्ती आणि अपात्र नावांची माहिती वेळेत संबंधित अधिकाऱ्यांकडे सादर करावी अशा सक्त सूचना त्यांनी दिल्या. तसंच प्रत्येक बूथवरील कामाचे नियमित आढावा घेण्यात येणार असून निश्चित मुदतीत मतदार यादी शुद्धीकरणाची प्रक्रिया पूर्ण करण्यावर भर देणार असल्याचं त्यांनी सांगितलं. प्रत्येक कार्यकर्त्यांना नागरिकांशी थेट संपर्क साधून त्यांना मतदार यादी तपासण्याबाबत आणि आवश्यक असल्यास दुरुस्ती किंवा नवीन नोंदणी करण्याबाबत मार्गदर्शन करावं असंही आवाहन त्यांनी केलं. आणि हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा MCN न्यूज. नमस्कार.
आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है। आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप, संग, आग से लड़कर घर को दे दीर्घायु। कालिका सरिया मैं भूली नहीं। बेटिया आप कलेक्टर। कालिका TMT, फैसला जो मजबूत हो। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ऋषी पार्क, अंबर चौफुली, जालना। महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध। मेडिसिन विभाग, बालरोग विभाग, स्त्रीरोग विभाग, अस्थिरोग विभाग, सर्जरी विभाग, नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम। उपलब्ध सुविधा ICU, NICU, जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ 100 विथ स्टेंट बूस्ट कॅथ लॅब। मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, डायलिसिस विभाग, कार्डियक केअर युनिट CCU, एंजिओग्राफी सुविधा, एंजिओप्लास्टी सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियक ॲम्ब्युलन्स उपलब्ध। महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी। मत्स्योदय शिक्षण संस्था संचलित अंकुशराव टोपे महाविद्यालय, जालना कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालय येथे प्रवेश देणे सुरू आहे। महाविद्यालयास बँगलोर येथील नॉर्थ मार्फत पूर्ण मूल्यांकनात तिसऱ्या सायकलमध्ये अ दर्जा प्राप्त करणारे जालना जिल्ह्यातील प्रथम महाविद्यालय, तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या शैक्षणिक अंकेक्षणात अ दर्जा प्राप्त केला असून आयएसओ प्रमाणे 2026-27 प्रमाणे नॅक ओरिएंटेड निसर्गरम्य वातावरणातील महाविद्यालयात आपला प्रवेश आजच निश्चित करा। कनिष्ठ महाविद्यालयात कला, वाणिज्य, विज्ञान आणि HSC व्हॅकेशनल साठी 11वी आणि 12वी वर्गात प्रवेश देणे सुरू आहे। विज्ञान शाखेसाठी रॉक सायन्स, इलेक्ट्रॉनिक विषयांची विशेष उपलब्धता, 11वी आणि 12वी साठी व्यवसायभूमिक कोर्सेस, अकाउंटिंग, फायनान्शियल अँड ऑफिस मॅनेजमेंट, मार्केटिंग अँड डिटेल मॅनेजमेंट, लॉजिस्टिक मटेरियल मॅनेजमेंट यासाठी विशेष प्रवेश देणे सुरू। वरिष्ठ महाविद्यालयात BA, BCom, BSc, BCA या वर्गातून नवीन शैक्षणिक धोरणानुसार प्रवेश देणे सुरू आहे। BA या प्रथम वर्ष प्रवेशासाठी उपलब्ध विभाग, MA यासाठी उपलब्ध विषय आहे मराठी, हिंदी, इंग्रजी, भूगोल, मानसशास्त्र, इतिहास, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, लोकप्रशासन आणि अर्थशास्त्र। MCom, MSc संगणकशास्त्रामध्ये प्रवेश देणे सुरू आहे। PhD साठी उपलब्ध संशोधन केंद्र, संशोधन विषय इंग्रजी, भूगोल, मानसशास्त्र, इतिहास, समाजशास्त्र, मराठी, हिंदी, वाणिज्य, लोकप्रशासन, अर्थशास्त्र। विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी महाविद्यालयातर्फे विशेष प्रयत्न, क्रीडापटूंसाठी विशेष क्रीडा सुविधा, संगणकीकृत ग्रंथालय, मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह, विविध स्पर्धा परीक्षांची तयारी, क्रीडा विभागाद्वारे मिलिटरी आणि पोलीस प्रशिक्षण, नीट, JEE, CET परीक्षेची तयारी, सुसज्ज सांस्कृतिक विभाग, विविध शैक्षणिक उपक्रम आणि नियमित तासिका। आमचा पत्ता मोतीबाग, रेल्वे ओव्हरब्रिज जवळ, जुना जालना। प्रवेश माहितीसाठी संपर्क उपप्राचार्य डॉक्टर संजय पाटील, 8275 51 56 92, उपप्राचार्य प्राध्यापक पांडुरंग खोजे, 94 21 68 85 68, प्राचार्य डॉक्टर दादासाहेब गजहंस, 87 88 11 97 61, अंकुशराव टोपे महाविद्यालय, जालना। प्रवेशासाठी आजच संपर्क करा। देवगिरी इंग्लिश हायस्कूल, जालना। शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी इयत्ता नर्सरी ते 10वी पर्यंत प्रवेश देणे सुरू आहे। आमची वैशिष्ट्ये सर्व सुविधांनी युक्त नवीन इमारत, विद्यार्थ्यांसाठी बस सुविधा,
उच्च शिक्षित कुशल शिक्षक वर्ग, मर्यादित प्रवेश, वेळोवेळी शैक्षणिक सहलींचं आयोजन. देवगिरी इंग्लिश हायस्कूल, गायत्री लॉन्सच्या पाठीमागे, अंबड चौफुली, जालना. संपर्क क्रमांक 9371261777 आणि 9623756132. आजच तुमचा प्रवेश निश्चित करा.